ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIMच्या सहर शेख हिने आता माफी मागितली आहे. हम मुंब्रा को हरा बना देंगे हे म्हणजे हिंदूंना भडकवणारी चिथावणी देणारी ती भाषणं आम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोनदा त्यांना बोलवलं होतं. लिखित स्वरूपात सहरनी माफी मागितली आहे की कुणाचा भावना दुखवण्याचा माझा इरादा नव्हता आणि म्हणून मी क्षमा मागत आहे. माझा दृष्टीने हारा माझा पक्षाचा झेंडा, पण भारताचा तिरंगासाठी मी आयुष्यभर काम करणार. शहर तरुण असल्यामुळे आम्ही पण तिचा माफीनामा स्वीकारला आहे. परंतु जे AIMIMचे नेते आता त्यांचा पुढच्या पिढींना जे रेडिकलाइज करत आहे, कट्टरपंथी करत आहेत, ही चिंतेची बाब आहे. AIMIM म्हणजे नवीन मुस्लिम लीग, ते मुस्लिम लोकांना भडकवतात. त्यांचा प्रयत्न आहे. मालेगावला त्याने हिरवं केलं, मानकुटला हिरवं केलं, मुंब्राला हिरवं केल्यात जमा आहे आणि आता मुंबईला हिरवं करायचं आहे. ते आम्हाला मान्य नाही. शासनाच्या योजना घेणार मात्र गुणगान हिरवगार करणार असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, तसं नाही. आता झालं ते स्पष्टता, कारण की त्याचे भाषण आहेत त्यात कुठलाही झेंडाही नव्हता आणि जारी नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतः एक वाक्य लिहिल्यानंतर कबूल केलं की हिंदुस्थानाचा तिरंगा आणि माझ्या या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या आहेत, मी माफी मागते. 22 वर्षाची तरुणी असल्यामुळे आम्ही पण तिचा खुलासा माफीनामा स्वीकारला.